डोंबिवलीतील 7 स्टार या ऑर्केस्ट्रा बारमध्ये छमछम सुरूच। अनेक वेळा या बारवर कारवाई होऊन या बारचे व्हिडिओ व्हायरल होऊन देखील हा बार जैसे थे। सध्या पोलिसांच्या बाबत हे डान्स बार चर्चेत असून पोलिसांना निलंबित केले जात आहे। पोलिसांवर कारवाई होते, पण या डान्स बारचा कायमचा बंदोबस्त मात्र होत नाही। चला तर पाहूयात 7 स्टार या बारचे स्टिंग ऑपरेशन। या बारमध्ये कशा पद्धतीने बारबाला अश्लील कृत्य करत असल्याचे दिसत आहे। ग्राहकांकडून पैशांची उधळण आणि इतर बेकायदेशीर कृत्ये सुरू असल्याचे दिसून येत आहे। हे सर्व महाराष्ट्र प्रतिबंधक अश्लील नृत्य हॉटेल रेस्टॉरंट आणि बार रूम्स आणि त्यातील महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण कायदा 2016, महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ ऑब्सेन्स डान्स इन हॉटेल्स रेस्टॉरंट्स अँड बार रूम्स अँड प्रोटेक्शन ऑफ डिग्निटी ऑफ वुमन्स ॲक्ट 2060 या कायद्याचे स्पष्ट उल्लंघन आहे। महाराष्ट्र सरकारने 2005 पासून डान्स बारवर बंदी घातली असून 2016च्या कायद्यानुसार ऑर्केस्ट्रा बारमध्ये फक्त गाणी आणि वादनाची परवानगी आहे। मात्र 7 स्टार बारमध्ये रात्री 9:30 नंतर छमछम सारखी अश्लील नृत्ये सुरू होतात। त्यात महिलांना मद्यसेविका किंवा वेटर म्हणून ठेवले जाते आणि ग्राहकांना जवळ आणण्यासाठी गैरवापर केला जातो। स्थानिक रहिवाशांना रात्रभर मद्यधुंद लोकांचा आरडाओरडा आणि भांडणांचा त्रास सहन करावा लागतो। तर 2024 मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने अवैध बारवर कारवाई केली होती, तरीही हे प्रकार थांबलेले नाहीत। राज्य उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकारी आणि काही पोलीस अधिकारी विकले गेले असल्याचा आरोप आहे, ज्यामुळे पूर्वीच्या कारवायांनंतरही बार पुन्हा सुरू होतात। एकाच वेळी मुंबई परिसरात बार संबंधित वादग्रस्त घटना चर्चेत आहेत। अशा घटनांमुळे पोलिसांची जबाबदारी आणि कायद्याची अंमलबजावणी यावर प्रश्न उपस्थित होत आहेत। मानपाडा पोलीस स्टेशनला अनेक तक्रारी आणि व्हिडिओ पुरावे दिले गेले असले तरी कारवाई फक्त कर्मचारी आणि वेटरांपुरतीच मर्यादित राहते। मालक आणि व्यवस्थापकांवर प्रभावी कारवाई होत नाही। पूर्वी ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत असलेल्या बारमध्ये कॉन्स्टेबल बसवण्याची योजना राबवली होती,
त्यामुळे अनेक डान्स बारचे धाबे दणाणले होते. पण डोंबिवलीत ती योजना पुन्हा लागू करण्याची गरज आहे. डोंबिवली हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते, पण हे बार महिलांचे शोषण, मानवी तस्करी आणि युवा पिढीचे आर्थिक नुकसान करत आहेत. कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. पोलीस आयुक्त व उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी तातडीने छापेमारी, लायसन्स रद्द आणि कठोर कारवाई करावी, अन्यथा हे मुद्दे विधानसभेत किंवा उच्च न्यायालयात नेले जातील. महाराष्ट्र सरकार व ठाणे पोलीस आयुक्तालय, उत्पादन शुल्क विभाग आणि मानपाडा पोलीस स्टेशन यांच्यावर प्रश्न उपस्थित होत आहे की पुरावे असूनही कायद्याचे पालन कधी होईल. आता पाहणे हेच आहे की या बारवर कधी आणि काय कारवाई होते ती. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, डोंबिवली.